बाबा ते खोटं म्हणजे आपण चांगल्यासाठीच करतोय ना. सो नाही, बरोबर आहे तुझं, पण तुम्ही अहिल्यादेवी किर्लोस्कर बद्दल बोलताय एवढं लक्षात ठेवा. तुमचं छोटं खोटं सुद्धा एका झटक्यात पकडू शकते ती. अहिल्याला फसवणं एवढं सोपं नाहीये प्रीतम. बाबा आपल्यासमोर दुसरं काही ऑप्शन नाही आहे ना. आणि मी केलंय सगळं प्लॅन. आईला खरंच काही नाही कळणार यातलं. हो, पण तरी मला टफ वाटतंय. अहिल्याच्या बाबतीत काहीही करताना आपल्याला काळजी घ्यायला हवी. तुम्ही काळजी नका करू. मी केलंय सगळं प्लॅन. हा फक्त हे सगळं करताना ना आई घरात नसली पाहिजे. ती कुठेतरी बाहेर गेली ना तर हे सगळं नीट प्लॅन करता येईल आपल्याला. ठीक आहे, अहिल्या बाहेर कशी जाईल हे मी बघतो. थँक्यू. मग एकदा का आई घराबाहेर गेली ना की आपण घरातच सगळ्या इंटरव्ह्यूचं सेटअप करू. हा म्हणजे एक मॉक शूट करूया. कुठले प्रश्न विचारायचे, काय विचारायचे, त्यावर आई काय उत्तर दे, हे सगळं आपण प्रॅक्टिस करूया. ओके. पण मग प्रीतम सर, याचा सराव करायला ते प्रश्न विचारणारा, मुलाखत घेणारा कुणीतरी पाहिजे का नाही? हा, असं टेन्शन तू नको घेऊस. माझा एक मित्र आहे, तो चांगला ऍक्टर आहे. मी त्याला बोलवतो आज. त्यांनी ही सगळी कामं केलेली आहेत. मला तर हेच योग्य वाटतंय. आणि जरी काही प्रॉब्लेम झाला तर आपण सगळे आहोतच की सोबत. बरोबर आहे. पुढे तर जायलाच पाहिजे ना आपल्याला. हे बघा, तुम्हाला काही मदत लागली तरी ती करायला मी तयार आहे. तुम्ही फक्त आईला बाहेर. डन. ऑल द बेस्ट. थँक्यू सो मच. आदित्य किती राजबिंडा दिसतोय ना. हा, तू गिफ्ट दिलेला सूट आहे ना. बाकी सगळी उद्या इकडची तिकडे झाली तरी चालेल, पण आदित्य काही तुझा शब्द मोडत नाही. आदित्य, जितका त्रास तुला होतोय ना त्याच्यापेक्षा खूप जास्त त्रास मला होतोय. फक्त एकदा येऊन खरं बोलला असतास तर सहज माफ केलं असतं मी तुला. आता तू मला प्रश्न विचार आणि चांगले प्रश्न विचार, म्हणजे तू इंटरव्ह्यू घेणारा आणि मी इंटरव्ह्यू देणारी. चालते, मी घेतो तुमचा इंटरव्ह्यू. दामिनी मॅडम तुमचं नाव? नाही थांबा. दामिनी मॅडम तुमचं नाव काय? छान आहे. हा, माझं नाव नाही, माय सेल्फ इज दामिनी देवी मोहन किर्लोस्कर. तुम्ही या किर्लोस्कर बंगल्यात कुठे राहता? इथे नाही. This is Kirloskar Mansion. This Kirloskar Mansion is mine. Mine Kirloskar Mansion is मी मालकीन. काय भारी इंग्लिश बोलता तुम्ही. थँक्यू. नेक्स्ट क्वेश्चन प्लीज. आता पुढचा प्रश्न विचारतो. तुमचे कपडे लय भारी आहेत. कुठे शिवता तुम्ही? थँक्यू. माय टेलर, माय कपडे इज पॅरिस. माय टेलर इज पॅरिस. कपडे माय पॅरिस. पॅरिस हे दुकानाचं नाव आहे का? कुठे आहे दुकान? जरा मूर्ख आहेस का तू? अक्कल नाहीये तुला? पॅरिस कुठे माहिती नाही? अरे गणी, काय झालं? दामिनी मॅडम, ओरडू नका हो तुम्ही. मोठी माणसं शांतपणे बोलतात, ओरडत नाहीत. सॉरी. तू ये ना, बस. मला फक्त एवढंच सांगायचं होतं की पॅरिस भारताच्या बाहेर आहे. गणी,
आता ना हे असंच चालत राहिलं तर या इंटरनॅशनल इंटरव्ह्यूची तयारी मी एका दिवसात कशी करणार? मला ना काही सुचत नाहीये मी काय करू आता. माझ्याकडे एक आयडिया आहे. आयडिया सांग ना. तुम्ही आरच्या समोर बसा आणि इंटरव्ह्यूची 10 मिनिटं प्रॅक्टिस करा. नाईस आयडिया. बाबा आई ऑफिसला गेलीये खरं, पण लवकर नाही ना येणार. काळजी करू नको, नाही येणार लवकर. मग ठीक आहे. अरे काय कुठे आहेत त्या अहिल्या देवीची ऍक्टिंग करणाऱ्या? हा अरे बोलवा यार, आधीच वेळ होतोय मला. हो हो 2च मिनिट द्या, त्या येतील. हा